नमस्कार, मी प्राध्यापक युवराज हलकोडे. द रिंगल लाईव्हमध्ये आपणा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्यावेळेस चांगल्या विचाराची चांगलं लोक एकत्र येऊन काही काम करू लागतात त्यावेळेस मोठी कामं घडतात, चांगले भव्य दिव्य कामं घडू शकतात. पण यासाठी लागते चिकाटी, मेहनत, संयम, सहनशीलता, कल्पकता. अशा माध्यमातून आपण शून्यातून एक नवं विश्व निर्माण करू शकतो आणि लोकही आपल्यावर विश्वास ठेवतात, भरभरून आपल्याला मदत करू शकतात. असंच काहीसं आपल्या इथे घडलेलं आहे ते श्री मुक्तेश्वर देवालय न्यासच्या माध्यमातून. खरं म्हणजे कुठलंही मठ असेल, मंदिर असेल, देवस्थान असेल, हे सर्व सांस्कृतिक चळवळीचे तथा प्रबोधनाची केंद्र असतात. या माध्यमातून आपण आपली संस्कृती जपत असतो, तिला समाजामध्ये फुलवत असतो. आणि असंच काहीसं काम आपल्या औसा शहरातील ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर देवालय न्यासाच्या माध्यमातून होत आहे. आज आपल्या इकडं श्री मुक्तेश्वर देवालय न्यासाचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट मुक्तेश्वरजी वागदरे साहेब हे पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी त्यांचं द रिंगल लाईव्हच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. नमस्कार वकील साहेब, माझा पहिला प्रश्न असा आहे की औसा येथील अतिशय जागृत, जाज्वल्य आणि पुरातन असं जे श्री मुक्तेश्वर देवालय न्यास आहे किंवा श्री मुक्तेश्वर देवालय मंदिर आहे, त्याचा थोडक्यात तुम्ही इतिहास कसा सांगाल? लिंगण राईच्या सर्व प्रेक्षकांना माझ्या नमस्कार. औसा येथील ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर हे औसावासियांचं एक श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत आहे. या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी समोर येत असताना या ठिकाणी मला खूप आनंद होतोय की औसाच्या मुक्तेश्वर ग्रामदैवताच्या विषयी आपल्याला आज काही सांगण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे. औसा येथील मुक्तेश्वर ग्रामदैवत जे आहे ते जवळपास 700 वर्षापूर्वीची नोंद असलेलं, म्हणजे भांडारकर इन्स्टिट्यूट पुणे इथं ज्या नोंदी आहेत त्या नोंदीमध्ये 700 वर्षापूर्वी औसा ह्या गावामध्ये मुक्तेश्वर मंदिर आणि जैन मंदिर हे दोनच मंदिर या ठिकाणी पूर्वी होते अशी एकूण माहिती आम्ही जी मिळवलेली आहे. ते 700 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे पुरातन असं या ठिकाणी आमच्या म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतंय. आणि असं पण आहे की पूर्वी जे मंदिर होतं ते खूप छोटं होतं किंवा त्याच्या पुढे एक लहानसं सभामंडप होतं. ज्यावेळेस ज्या लोकांनी जुनं मंदिर पाहिलेलं असेल त्या सर्वांना माहीत आहे. तर ते हे सभामंडप उभं करण्याचं काम आपल्या समाजातील काही समाजसेवकांनी पूर्वी केलं होतं. तर त्याचा इतिहास कसा आहे तो? ज्या वेळेला मला कळायला लागलं, साधारण 60-65चा तो काळ असेल, त्या काळामध्ये मी माझे वडील कैलासवासी बाप्पा शरणप्पा वागदरे यांच्यासोबत दररोज संध्याकाळी त्या ठिकाणी मुक्तेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी माझे वडील जायचे आणि त्या ठिकाणी मुक्तेश्वराच्या ठिकाणचं सगळं झाडून वगैरे काढून त्या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी दिवा लावण्याचं काम या ठिकाणी दररोज नित्यनियमानं माझे वडील करत होते. त्या काळात मी त्यांच्यासोबत जात होतो. त्यावेळेला निव्वळ असं एक पडकं मंदिर होतं. अशा म्हणजे जुनाट मंदिराच्या ठिकाणी जी पडझड झालेली आपल्याला आजही दिसून येते, त्याच टाईपमध्ये हे मंदिर होतं. सालसर 1964-65 साली या ठिकाणी आझाद गल्लीत औसा येथील आमचे रवशीत दादा उडगे, महेशंकर दादा उडगे, त्याच्यानंतर मन्मथप्पा उकरडे, त्याच्यानंतर शरणप्पा नागराळे, त्याच्यानंतर रुद्रप्पा भागुडे, त्यानंतर गुरुपदप्पा इळेकर, माझे भाऊ प्रभाप्पा वागदरे या लोकांनी मुक्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी या ठिकाणी पोटचा गोळा हा नाटक या ठिकाणी बसवला आणि तो नाटक या ठिकाणी साधारण त्याचे औसा शहरामध्ये 3-4 प्रयोग केले आणि त्या प्रयोगातून साधारण माझ्या माहितीप्रमाणे जी रक्कम शिल्लक राहिली त्या शिल्लक रकमेमधनं
एक साधारण एक 18x20 किंवा 18x25 असं एवढं एक RCCचा सभामंडप 1965 साली उभारल्याचं मला आठवतंय. मग आपल्याला या मंदिराचं जीर्णोद्धार का करावं असं वाटलं? ही संकल्पना कशी आली तुमच्याकडे? पुढे काय झालं, औसा ग्रामातील लोक या ठिकाणी बरेचसे त्या ठिकाणी दर्शनाला जाण्याचा ओढा त्यांचा वाढला. त्या ठिकाणी जे 1965 साली जे सभामंडप केलेलं होतं त्याच्या पुढच्या बाजूला एक थोडा दगडी गोटा होता. असं बसायला वगैरे त्या ठिकाणी अडचणीचं होत होतं. लोकांची वर्दळ त्या ठिकाणी वाढली होती. त्याचबरोबर या ठिकाणी मागच्या 95 वर्षापासून मुक्तेश्वराच्या मंदिराच्या ठिकाणी या ठिकाणी महाप्रसादी चालतो. हे सगळे कार्यक्रम आणि त्याच्यानंतर परत या ठिकाणी मंदिराचे सप्त्याचे कार्यक्रम वगैरे असे सगळे कार्यक्रम सुरू झाले आणि त्या ठिकाणी जागेची अडचण निर्माण होऊ लागली. त्या ठिकाणी मोठ्या सभामंडपाची गरज भासू लागली. म्हणून आम्ही निर्णय घेतला त्या मुक्तेश्वर मंदिराच्या ठिकाणी या ठिकाणी सभामंडपाचं काम झालं पाहिजे आणि या भावनेतनं आम्ही त्या कामाला लागलो. बरं, मग तुम्हाला ज्यावेळेस ही संकल्पना आली त्यावेळेस त्याला खर्च खूप अपेक्षित होता किंवा असेलही, मग तुम्ही कसा केला, हा निधी उभा कसा केला? खरं म्हणजे या ठिकाणी सांगायला मला म्हणजे आनंद होतोय की ज्यावेळेस आम्ही हा निर्णय तर आम्ही घेतला, परंतु या सभामंडपासाठी किमान आम्हाला 50 लाख रुपयाची गरज होती. आता हे 50 लाख रुपये कसे जमवायचे हा आमच्यासमोर खऱ्या अर्थानं प्रश्न होता. त्यावेळी माझे मित्र आताचे या ठिकाणी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष त्या काळचे आमदार माननीय पाशाजी पटेल यांना हा विषय सहज त्यांच्या कानावर घातला की साहेब या ठिकाणी आपल्याला ग्रामदैवताच्या ठिकाणी सभामंडप उभा करायचा आहे. त्यावेळेला त्यांनी 10 लाख रुपये द्यायचं कबूल केलं आणि लगेच त्यांनी पत्र दिलं. त्याच्यानंतर त्याच काळामध्ये औशाचे आमदार आदरणीय बसवराजी पाटील साहेब यांनाही आम्ही विनंती केली की या सभामंडपाच्या कामासाठी आपणही आपल्या आमदार फंडातून या ठिकाणी निधी द्यावा. त्यावेळेला मान्य आमदार बसवराजी पाटील साहेब यांनी मोठ्या आनंदाने या ठिकाणी 10 लाख रुपयाचा निधी मंदिराच्या बांधकामासाठी देण्याचं कबूल केलं. त्याच काळामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार माननीय खासदार डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब हे त्यावेळेला खासदार होते. म्हणून त्यावेळेला माझे ॲडव्होकेट शिवशंकरराव पोंडगे आणि आम्ही सर्व ॲडव्होकेट भीमाशंकरजी कारंजे असतील, ॲडव्होकेट विजयकुमारजी कारंजे असतील, त्याच्यानंतर धनंजयजी कोपरे असतील, आम्ही सर्वजण मिळून धाराशिवला या ठिकाणी डॉक्टर साहेबांना भेटायला गेलो. त्यावेळेस शिवशंकरराव पोंडगेही आमदार साहेब माझे आमदार हे आमच्यासोबत होते. त्याने आमची ओळख करून दिली डॉक्टर साहेबांची आणि डॉक्टर साहेबांनी कुठलेही आडेवेडे न घेता त्यांनी एक 10 लाख रुपये द्यायचं आम्हाला कबूल केलं. त्यावेळेस आम्हाला थोडं म्हणजे आत्ता वाटलं की बाबा आत्ता आपण सभामंडप उभा करू शकतो. आम्हाला एक कॉन्फिडन्स आला आणि आम्ही कामाला लागलो. त्याप्रमाणे त्यांचा निधी येत गेला. त्याच काळामध्ये मग ह्याचं टेंडर वगैरे ज्यावेळेस झाली प्रोसेस त्यावेळेला आत्ताचे राणादादा आमदार राणादादा यांनी खूप म्हणजे अभ्यासपूर्ण आमच्याबरोबर सगळी चर्चा करून त्यांनी एक चांगला गुत्तेदार त्यांनी निवडला आणि शिरीषप्पा उडगे आपल्या औशाचे सुपुत्र यांनी ते काम केलं. आम्हाला माहिती होतं की आमचं काम जवळपास 40 बाय 110 फूट लांब म्हणजे एवढा स्लॅब होता आणि हे काम पुन्हा होत नाही. म्हणून आम्ही शिरीषप्पांना विनंती केली की शिरीषप्पा तुम्ही तुमच्या वडिलाच्या स्मरणार्थ एक गाळा बांधून द्या. त्यांनी मोठ्या आनंदाने त्याला कबुली दिली आणि अशा प्रकारे आम्ही 40 बाय 110 या RCC सभामंडपाचं काम पूर्ण केलं. आपल्या मंदिर परिसरामध्ये एक बाग पण आहे. हो. मग त्या बागेची देखभाल किंवा ती बाग फुलवण्यासाठी तुम्ही काय करत आहात सध्या? खरं म्हणजे हे जे मंदिर परिसरामध्ये बाग आहे ती बाग या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आपल्या
गावचे सुपुत्र कैलासवासी ॲडव्होकेट झंवर साहेब त्र्यंबकदासी झंवर साहेब यांचा खूप मोठा या ठिकाणी वाटा राहिलेला आहे. आणि ते मुक्तेश्वराचे निश्चित भक्त असल्यामुळं कुठलीही योजना आली तर ते मुक्तेश्वराच्या ठिकाणी कशी राबवायची असा त्यांचा एक मोठा हातखंडा असायचा. मग त्यावेळेला काँग्रेसची या ठिकाणी काउन्सिल होती, त्यावेळेला आमचे काही सदस्य होते, परंतु त्या ठिकाणी या मुक्तेश्वराच्या मंदिराच्या ठिकाणी एक चांगली गार्डन झाली पाहिजे असं त्यांचं स्वप्न होतं. आणि त्यासाठी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये त्याने म्हणजे आग्रह करून त्या बागेसाठी 25 लाख रुपये सरकारी निधी माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला त्याला मिळाला आणि त्या निधीच्या माध्यमातून ही बाग त्या ठिकाणी उभा राहिली. म्हणजे आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी वगैरे एक चांगला पर्याय आहे ती बाग विरंगुळा म्हणून. खरं म्हणजे ही बाग नगर परिषदेनं उभा केली, परंतु त्याच्यानंतर नगर परिषद काही तिकडे लक्ष देत नाही. बरं. आता ती बाग तर उभा केली, काही काळ आम्ही त्या ठिकाणी आमचे सगळे ट्रस्टी त्या ठिकाणी काही काळ त्या बाग जगवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी बागेमध्ये आम्ही पाणी देत राहिलो. त्या ठिकाणी म्हणजे नगर परिषदेनं ते बाग जगवण्यासाठी कुठलेही प्रयत्न हेतू पुरस्कार केले नाहीत, परंतु ती बाग त्या ठिकाणी उभा केलेली असल्यामुळं आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी प्रयत्न करून ती बाग जगवली. आणि त्याला मग दररोज काही काळ आम्ही पाणी दिलं, वर्षभर आम्ही पाणी दिलो, म्हणजे आमचे सगळे सहकारी असतील त्या सगळ्या लोकांनी पाणी देऊन आम्ही ही बाग जगवली. आता ही बाग वेळोवेळी आम्ही नगर परिषदेला विनंती केली की ही बाग तुमची आहे, याच्यासाठी तुम्ही मॅनपॉवर त्याच्यासाठी लागणारा मेंटेनन्सचा खर्च नगर परिषदेने द्यावा, परंतु नगर परिषद त्याच्याकडं आतापर्यंत दुर्लक्ष करत आलेली आहे. आता बघूया करत आहात का त्याबद्दल. आम्ही पाठपुरावा करत आहोत. माननीय मुख्याधिकारी यांना वेळोवेळी भेटून या ठिकाणी एक तुमच्या नगर परिषदेचा एक कर्मचारी त्या ठिकाणी तुम्ही डेप्यूट करा आणि त्याला मेंटेनन्ससाठी जो खर्च लागतो, मग तिथं विद्युत मोटर आहे, त्या ठिकाणी त्या मोटरीचा मेंटेनन्सचा खर्च आहे, त्या ठिकाणी गार्डनची कटिंग आहे, त्या ठिकाणी काही वेळेला रिप्लांटेशन करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी नगर परिषदेनं करावं ह्या ठिकाणी अशी आमची वेळोवेळी आम्ही मुख्याधिकाऱ्यांना या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि मला वाटतं की तुमची ही अपेक्षा नगर परिषद ऐकेल आणि ऐकून नक्कीच त्याच्यावर चांगले सकारात्मक पावलं उचलेल अशा अपेक्षा आपण यावेळी करूया. त्याचबरोबर आपण मुक्तेश्वर मंगल कार्यालयाचं पण निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे, त्याच्याबद्दल काय सांगा. ज्यावेळेला हे मुक्तेश्वराचं मंदिर उभा राहिलं, पहिल्यांदा सभामंडप झाला, त्याच्यानंतर शिखराचं बांधकाम, पूर्वी छोटं शिखर होतं. आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय केला की याचं एक मोठं शिखर असलं पाहिजे, एक साधारण 50-51 फुटाचं शिखर असलं पाहिजे असं या ठिकाणी आम्ही चर्चा करून ठरवलं की त्या ठिकाणी शिखर बांधायचं. त्या शिखर बांधकामाच्या कामामध्ये खऱ्या अर्थानं त्यावेळेस आमचे सहकारी सूर्यप्पा कल्याणी गुरुजी यांचं त्या शिखराच्या ह्याच्यामध्ये खूप म्हणजे या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं. हे सर्व बांधकाम करण्यासाठी जवळपास आम्ही याच्यासाठी निधी कमी पडत होता. साधारण मंदिराला जवळपास 1.25 कोटी रुपयाचा खर्च आला. त्याला सगळा निधी त्यावेळेला कमी पडत होता. त्यावेळेला आम्ही आमच्या औषधाचे जे लेखमाता आहेत त्यांना आम्ही आव्हान केलं की औषधाच्या लेखमातांनी हे बांधकामासाठी मदत करावी, शिखराच्या बांधकामासाठी मदत करावी असं या ठिकाणी आम्ही आव्हान केल्यानंतर औषधाच्या लेखमातापर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी सरळ हाताने या ठिकाणी मदत केली आणि या ठिकाणी शिखराचं बांधकाम पूर्ण झालं. मंगल कार्यालयाचं आणि शिखराचं बांधकाम पूर्ण झालं. त्यानंतर त्याचं रीतसर आम्ही जगद्गुरूंना बोलवून शिखराचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलं आणि त्या सर्व बांधकामाच्या ह्याच्यातून आमच्याकडं साधारण एक 8 ते 10 लाख रुपये शिल्लक राहिले होते. आणि मग लोकांचा रेटा असा वाढला की आता तुम्ही आता ही मंदिराचं बांधकाम तुमच्या हातून झालंय तर तुम्ही या ठिकाणी मंगल कार्यालयाचं सुद्धा बांधकामाचं तुम्ही काम हातात घ्या असा गावातनं रेटा वाढल्यानंतर आम्ही आमचे जे कमिटीतले सर्व लोक आहेत त्याच्यामध्ये ॲडव्होकेट भीमाशंकरजी कारंजे असतील, धनंजयजी कोपरे असतील, युवराजजी हलकुडे असतील, रेवप्पा राचट्टे असतील, त्याच्यानंतर प्राध्यापक प्रकाश वाघमारे असतील, आम्ही सर्व लोकांनी आत्ताच आपले म्हणजे त्यांचं
दुर्दैवी म्हणजे अंत झाला असे आमचे उमाकांतप्पा मुरगे असतील ह्या सर्व लोकांनी आम्ही ठरवलं की या ठिकाणी आपण मग विजयकुमारजी कारंजे असतील आम्ही सर्वांनी असं ठरवलं की या ठिकाणी आपण मंगल कार्यालयाचं बांधकाम करूया आणि आम्ही मंगल कार्यालयाच्या बांधकामाला सुरुवात केली आणि त्याला लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे तुम्हाला? हो, लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. काय करायची इच्छा आहे तुम्हाला आणि ह्या माध्यमातून? त्या मंगल कार्यालय जवळपास आता आम्ही जे मंगल कार्यालयाची इमारत उभी केलेली आहे साधारण ते 3-3.5 कोटी रुपयाची आज इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी थोडीफार मदत माननीय आमदार मानेसाहेब दिनकररावजी मानेसाहेब यांची या बांधकामाला थोडीफार मदत झालेली आहे 2-1 लाखाची. परंतु या ठिकाणी 3-3.5 लाख रुपये जवळपास आज आम्ही त्या मंगल कार्यालयाच्या ठिकाणी आज खर्च करून आज या ठिकाणी एक म्हणजे परिपूर्ण मंगल कार्यालय आज आम्ही या ठिकाणी उभा केलेला आहे. म्हणजे वर्षभर आपण असं म्हणतात की देवालय जे आहेत किंवा मंदिर असेल मठ असेल हे सांस्कृतिक चळवळीची केंद्र असतात, प्रबोधनाची केंद्र असतात. हा विचार घेऊन किंवा ह्या अनुषंगानं आपण वर्षभर काय काय कार्यक्रम राबवता? वर्षभर या ठिकाणी कलशारोहण सोहळा झाला आणि कलशारोहण सोहळा झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा निर्णय घेतला की कलशारोहण सोहळ्याचा वर्धापन दिन वर्षाला झाला पाहिजे म्हणून आम्ही कलशारोहण सोहळा झाल्यानंतर पहिला वर्धापन दिन आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र लेवलच्या भजनी स्पर्धा घेतल्या, महिलांच्या भजनी स्पर्धा घेतल्या, पुरुषांच्या स्पर्धा घेतल्या. त्या ठिकाणी हे कार्यक्रम आम्ही 2 वर्षे केले. परंतु त्याला प्रतिसाद थोडासा कमी मिळत असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही परत थोडा निर्णयामध्ये बदल केला आणि आत्ता आम्ही या ठिकाणी वर्धापनाच्या दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही महिला कीर्तन महोत्सव महाराष्ट्रामध्ये कुठेही महिला कीर्तन महोत्सव होत नाही तो आम्ही महिला कीर्तन महोत्सव या ठिकाणी औसा या ठिकाणी मुक्तेश्वर वर्धापन दिनाच्या कलशारोहण वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे. साधारण हा कार्यक्रम नोव्हेंबर एंड ते डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये होत असतो वर्षाला. त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी कलशारोहणाचा कार्यक्रम झाला की त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. महाप्रसादाचा कार्यक्रम महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी दर्शनाला आल्यानंतर त्यांना शाबुदाण्याची आम्ही त्यांची सोय शाबुदाण्याची खिचडी वगैरे देऊन आम्ही त्यांची त्या ठिकाणी सोय करतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी महाप्रसाद या ठिकाणी मुक्तेश्वर मंदिराच्या ठिकाणी असतो. हा महाप्रसाद जवळपास मागच्या 95 वर्षापासून हा महाप्रसाद सुरू आहे आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसाद झाला की त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम येतो आमच्या दृष्टीनं या ठिकाणी जून-जुलैमध्ये दर वर्षाला आमचे विजयप्पा मिटकरी आणि त्यांचे सर्व सहकारी मग आमचे इळेकर अप्पा असतील, त्याच्यानंतर कुरसुळे अप्पा असतील, त्याच्यानंतर त्यांना मदत करणारे सर्व त्यांचे सहकारी ही लोक जून-जुलैमध्ये या ठिकाणी मुक्तेश्वराचा या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी या ठिकाणी सप्ताहाचा कार्यक्रम घेतात. तो सुद्धा कार्यक्रम अतिशय देखणा आणि सुंदर आणि सुरेख कार्यक्रम होत असतो. आता मागच्याच वर्षी त्या कार्यक्रमाला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हे सांगताना मला खूप आनंद होतोय. पाडवा महोत्सवाबद्दल काय सांगा? दर वर्षी आम्ही या ठिकाणी गुढीपाडवा महोत्सव या ठिकाणी सुरुवात केली. त्याचं कारण असं की आम्ही बघतोय की आजची तरुणाई आज कुण्या पद्धतीनं नववर्षाचं स्वागत करते. नववर्ष कोणचं आहे हे आपल्या तरुणाला आज सांगण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. परंतु आज नववर्ष कोणतं नववर्ष म्हणून भारतीयांनी साजरं करायचं हे आपल्या बऱ्याचशा लोकांना माहीत नसल्यामुळं किंवा माहीत असून देखील आज आपली बरीचशी तरुणाई या ठिकाणी 31च्या दिवशी या ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम इव्हेंट्स या ठिकाणी आयोजन करतात आणि त्या रात्री ते नववर्षाचं स्वागत म्हणून फटाके वगैरे फोडतात. हे बघत असताना आम्हाला खरं म्हणजे वाईट वाटते की म्हणजे आपण भारतात राहतो या ठिकाणी आपल्या भारतात म्हणजे आपलं नववर्ष कुठलं आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी लोकांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी
या ठिकाणी पाडवा महोत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो. आणि हा पाडवा महोत्सव साजरा करत असताना आमचे या ठिकाणी पंडित वेदांती धाराशिवे हे आमचे मित्र आहेत आणि त्यांचा म्हणजे खूप मोठा अभ्यास त्या क्षेत्रातले ते तज्ज्ञ असल्यामुळं आम्ही त्यांना त्या कार्यक्रमाचं प्रमुख पद दिलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही वर्षाला या ठिकाणी पाडवा महोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो. याशिवाय या ठिकाणी पंडित वेदांती धाराशिवे यांच्या माध्यमातून लोकांना संगीताची जाण व्हावी, लोकांना संगीत काय आवड निर्माण व्हावी याच्यासाठी आम्ही मुक्तेश्वर देवालय न्यासाच्या वतीनं मासिक संगीत सभेचं आयोजन या ठिकाणी मागच्या 3 वर्षापासून आम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि दर वर्षाला मासिक संगीत सभा या ठिकाणी होते. त्याचप्रमाणे पंडित शिवरुद्र स्वामी यांचे आचार्य भातखंडे संगीत समारोह या नावानं ते वर्षाला या ठिकाणी आपल्या मुक्तेश्वर देवालय न्यासाच्या ठिकाणी 2 कार्यक्रम ते घेतात. त्यामध्ये आचार्य भातखंडे संगीत समारोह म्हणून ते कार्यक्रम आयोजित करतात. तो साधारण 3 दिवसाचा असतो आणि त्या कार्यक्रमासाठी देशातले ख्यातनाम लोक गायकीमधले ख्यातनाम लोक या ठिकाणी औषधाला येतात, त्यांनी आपली हजेरी लावतात. त्यासोबतच या ठिकाणी पंडित शिवरुद्रजी धाराशिव यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाडव्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी स्पर्धात्मक कार्यक्रम या ठिकाणी ते घेतात. असे 2 कार्यक्रम पंडित शिवरुद्रजी स्वामी यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतात. त्याच्यानंतर आम्ही मागच्या 8-10 वर्षापासून या ठिकाणी नवरात्रमधलं की तर महिलांचा जागर म्हणजे शक्तीचा जागर आपण आठवडाभर या ठिकाणी साजरा करतो आणि शक्तीचा जागर देखील झाला पाहिजे म्हणून आम्ही मुक्तेश्वर देवालय न्यासाच्या वतीनं या ठिकाणी मागच्या 10 वर्षापासून या ठिकाणी महिला व्याख्यानमाला असतील किंवा त्या ठिकाणी वेगवेगळे व्याख्यानं असतील असे कार्यक्रम आम्ही मागच्या 10 वर्षापासून या ठिकाणी घेत आहोत. शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी एक महाप्रसादाचा खूप मोठा म्हणजे सेवा या ठिकाणी संपन्न होते प्रसादाची. त्याचा इतिहास काय आहे आणि तो किती लोक लाभ घेतात त्याचा इतिहास सांगताना मला खूप मोठा आनंद होईल सांगताना की या महाप्रसादाची सुरुवात समाजातील आमचे ज्येष्ठ कैलासवासी विरुद्रप्पा कल्याणी, साताप्पा माशाळे, उशीदप्पा मुरगे, प्रभाप्पा राचट्टे, कैलासवासी शिवमूर्तीप्पा कारंजे, कैलासवासी बाबूप्पा वागदरे, कैलासवासी बाबूरावजी कोपरे या लोकांनी या ठिकाणी या महाप्रसादाची सुरुवात या ठिकाणी केली मागच्या 90 वर्षाखाली 90-95 वर्षाखाली. त्या ठिकाणी पूर्वी माझे वडील असतील किंवा त्यांचे आत्ता मी जे लोक ज्यांची आत्ता मी या ठिकाणी नावं घेतली सगळे त्यांचे सहकारी त्यावेळेला मुक्तेश्वराच्या मंदिराच्या ठिकाणी जायचे आणि त्या ठिकाणी घरून डबे घेऊन जायचे. शिवरात्र झाल्या दुसऱ्या दिवशी घरून डबे घेऊन जायचे आणि तिथं मंदिरामध्ये म्हणजे ते नैवेद्य दाखवून तिथं ते जेवण करून यायचे. पुढे त्यांनी त्यांच्यामध्ये कल्पना अशी आली की त्यांनी राबवली की आता आपण नुसते डबे आणून इथं जेवण्यापेक्षा आपण वर्षाला इथे एक शेरभर आपण खीर घालूयात, या ठिकाणी खीर घालूयात, आपण या ठिकाणी खिरीचा प्रसाद आपण या ठिकाणी करूयात. अशा प्रकारे खिरीच्या प्रसादाला पहिल्यांदा सुरुवात झाली. ज्यावेळेला गावात लोकांना हे कळलं की मुक्तेश्वर मंदिराच्या ठिकाणी ग्रामदैवताच्या ठिकाणी कुठंतरी एक शेरभर खीर घातली जाते आणि त्या ठिकाणी प्रसाद छोट्या म्हणजे कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रसाद या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी सध्या होतोय असं त्या लक्षात आलं. गावातल्या लोकांनी ह्या लोकांकडे इच्छा व्यक्त केली की बाबा आम्ही या प्रसादासाठी आम्ही धान्य स्वरूपात तुम्हाला मदत करायला तयार, तुम्ही याचं स्वरूप जरा मोठं करा. तर प्रसादाचं स्वरूप आता पुढे मोठं होत गेलं. त्याच्यानंतर पुढे एक शेराची खीर 4 पायल्यावर गेली, 4 पायल्याची 8 पायल्यावर गेली आणि मग गावातले साधारण 5-6 हजार लोक त्या ठिकाणी जेवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर हा प्रसाद जास्तीत जास्त लोकांनी घेतला पाहिजे असा प्रयत्न ह्या लोकांचा सुरू झाला. म्हणजे त्यावेळेला आमचे कल्याणप्पा असतील, प्रभुप्पा राचट्टे असतील, साताप्पा माशाळे असतील, माझे वडील असतील, बाबूप्पा वागदरे
बाप्पा कोपरे असतील, गुरुशीदाप्पा बुर्गे असतील, साताप्पा माशाळे असतील, ह्या लोकांचा असा प्रयत्न सुरू झाला की बाबा ह्याचा जास्तीत जास्त लोकांनी प्रसाद घेतला पाहिजे, म्हणून त्या प्रसादाला मोठं स्वरूप देण्याचं काम त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलं. त्यावेळेला आत्ताच्या सुविधा नव्हत्या. पूर्वी खीर कुठून घ्यायची म्हणजे आम्ही आम्ही लहान होतो त्यावेळेस, आम्ही लहान असताना आमच्याकडं गल्लीतल्या म्हणजे घरामध्ये एक 10-20 घरामध्ये खीर कुटायला नेऊन द्यायची. आमचे 4-5 आम्ही लोक त्याच्यात होतो. माझे भाचा शिवबस लद्दे असतील, मल्लिकार्जुन बागुडे असतील, अशी आमच्या गल्लीतली सगळी टीम आम्ही. मग ते गल्लीत गहू आले की गहू नीट करायला बायका बोलवायचं. त्यावेळेस मॅनपॉवर कमी होतं. तांदूळ आले की तांदूळ नीट करायला गल्लीतल्या महिलांना बोलवायचं. हे सगळं काम आम्ही करायचं. आणि मग ही खीर कुटायला द्यायचं, खीर कुटून आणून पुन्हा परत इथं घरी जमा करायची. ही छोटे मोठे कामं आम्ही आमच्या लहानपणापासून या ठिकाणी करायला सुरुवात केली. पुढे काळ बदलत गेला. आता खीर या ठिकाणी आपण सोलापूरहून विकत आणतो. आता पूर्वी आपण 1 शेर खीर घालत होतो, तर जवळपास 300 किलोची खीर आपण या ठिकाणी शिजवतो. अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. आणि जवळपास पूर्वी जिथं 4-5 लोक एकत्र प्रसाद घेत होते, आज या ठिकाणी 25,000पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी येऊन प्रसाद घेतात. आणि तेवढ्याच प्रमाणावर या ठिकाणी डब्याच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसाद या ठिकाणी आमच्या घरातल्या आमचे जे वडीलधारी मंडळी आहेत, मग कोणाची आजी असतील, कोणाचे आजोबा असतील, ज्या लोकांना मंदिरापर्यंत येता येत नाही अशी लोक असतील, अशा लोकांना डब्याच्या माध्यमातून सुद्धा प्रसाद या ठिकाणी घरी मिळाला पाहिजे. आणि तो त्यांनी हक्काने घेऊन जावा. तो त्यांचा प्रत्येकाचा प्रसाद हा प्रत्येकाचा हक्क आहे असं आम्ही समजतो. आणि तशी आम्ही व्यवस्था वर्षाला करतो. आपल्या हे जे मंदिर आहे त्याच्यामध्ये नित्य पूजा क्रमांक कसा असतो, नित्य नियम काय आहेत पूजेचे, कसं करतात? या ठिकाणी मंदिराचे पुजारी वीरभद्र स्वामी हे या ठिकाणी पूजार्पण करतात. त्याच्यापूर्वी त्यांचे चुलते या ठिकाणी सदर मंदिराची पूजा अर्चा करायची. परंतु मागच्या 50 वर्षापासून वीरभद्र स्वामी ह्या मंदिराची सेवा करतात. मंदिराची नित्यपूजा ज्याला आपण म्हणू, ते सकाळी 6ला पूजा असते. त्याच्यानंतर दर वर्षाला या ठिकाणी महारुद्राभिषेक असतो. त्या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये महिनाभर अभिषेक असतात. एकूणच साधारण ग्रंथ वाचन या ठिकाणी वेगळे या ठिकाणी होत असतात. एकूणच या ठिकाणी मंदिराच्या या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घडून येत असतात. आणि पूजा अर्चा त्या ठिकाणी रुद्राभिषेक, महारुद्राभिषेक हे सर्व कामे या ठिकाणी वीरभद्र स्वामी हे मुक्तेश्वरचे पुजारी म्हणून ते करत असतात. मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने अनेक असे कार्यक्रम या ठिकाणी होतात, संपन्न होत असतात. असा प्रश्न आहे, दररोज अभिषेक होतो ते सांगितलं नाही. दररोज अभिषेक या ठिकाणी मुक्तेश्वराच्या मंदिराच्या ठिकाणी दररोज अभिषेक या ठिकाणी केला जातो. आणि सकाळी साधारण 6:30 ते 7च्या दरम्यान ही पूजा आणि अभिषेक होत असतात. या ठिकाणी सांगायला मला खूप आनंद होतो. बरोबर आहे. आता आपल्या मंदिराचा जो विस्तार आहे हे मोठं होत चाललेलं आहे. मग याच्यामध्ये अनेक विकासाचे काम आहेत. मग यामध्ये शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तुम्हाला कशा प्रकारे मदत करत असतात किंवा केली आहे का? आत्ता हे मंगल कार्यालय बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आम्हाला म्हणजे लातूरचे माजी पालकमंत्री भाई गिरकर यांना शब्द टाकल्यानंतर, कारण ते आम्ही सोबत काम केलेलं असल्यामुळे त्यांना आम्ही शब्द टाकला. आणि भाई गिरकर साहेबांनी आतापर्यंत आपल्या मंदिराच्या बांधकामासाठी या ठिकाणी 25 लाखाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामध्ये 10 लाखाचं एक सभागृह आम्ही उभा केलं आहे, 15 लाखाचा आम्ही पुरुषासाठी स्वच्छतागृह उभा केलं आहे. आत्ता मागच्या वर्षी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यूजी पवार साहेब यांनी या ठिकाणी महिलांच्या स्वच्छतागृहासाठी या ठिकाणी 25 लाखाचा निधी या ठिकाणी वेगळ्या स्वरूपात या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे आज रोजी मंगल कार्यालयाच्या सुविधामध्ये हे दोन्ही म्हणजे पुरुषाचे स्वच्छतागृह असेल आणि महिलांचं स्वच्छतागृह असेल, हे दोन्ही सभागृह, हे दोन्ही म्हणजे स्वच्छतागृह
या ठिकाणी आज आम्हाला या ठिकाणी वापरासाठी मिळत आहेत हे सांगताना मला खूप आनंद होतो. आता एवढं मोठं कार्य करत असताना समाज माध्यमातून किंवा इतर लोकांच्या माध्यमातून कधी आपल्याकडे टीका टिप्पणी केली जाते, कधी आपल्याकडे काही विचारणा केली जाते किंवा कधी कधी शंकाही घेतली जाऊ शकते. तर या सगळ्या प्रश्नाला तुम्ही सामोरे कसे जाता? खरं म्हणजे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी शंका घेणं, टीका टिप्पणी होणं समाजातनं अपेक्षितच आहे. परंतु ज्या वेळेला आम्ही ह्या कामाला सुरुवात केली त्यावेळेला सगळ्या लोकांना ही माहिती आहे की सगळ्या लोकांनी आम्ही ठरवलं होतं की जसं लष्कराच्या भाकरी भाजण्याचं काम ज्या पद्धतीने होतंय त्या पद्धतीने हे काम झालं पाहिजे असा आमचा प्रत्येकाचा आग्रह असल्यामुळं आजच्या तारखेपर्यंत मागच्या 10-15 वर्षामध्ये मंदिराच्या खर्चामध्ये चहाचा 1 रुपयाचा सुद्धा खर्च आम्ही चहाचा म्हणजे खर्च या मंदिराच्या पैशातनं आम्ही करत नाही हे मला सांगताना या ठिकाणी आनंद होतोय. ज्यावेळेला एवढ्या पारदर्शकपणानं ज्यावेळेला एखाद्या संस्थेचं किंवा एखाद्या ट्रस्टचं काम चालतंय त्यावेळेला शंका कुशंका घेण्याला खूप कमी वाव असतो. परंतु तरीसुद्धा काही मंडळी असतात की बाबा हे होतंय तर मग हे मग त्याच्यात आमचा काय सहभाग नको. आम्ही सगळ्यालाच आम्ही आव्हान करतो ज्या लोकांना आमच्यासोबत लष्कराच्या भाकरी भाजण्याची आवड आहे अशा सर्व लोकांना घेऊन आम्ही या ठिकाणी काम करायला तयार आहेत. एवढंच नाही तर जे लोक आमच्यासोबत कामात आलेले आहेत आम्ही त्यांच्यावर कामाची जबाबदारी टाकतो. नुसती जबाबदारीच टाकत नाही तर त्याला जो लागणारा अर्थ लागतो तर अर्थसुद्धा आम्ही त्यांच्या हातामध्ये देतो आणि सांगतो की बाबा हे अर्थ आहे ह्याचा खर्च तुम्ही ठेवा आणि तो खर्च ट्रस्टला देत जावा. एवढी पारदर्शकता असल्यामुळं या ठिकाणी आज आम्हाला एक आम्ही विश्वास संपादन केलेला आहे, लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे, जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे. आम्ही मागच्या वर्षी 12 रूमचं या ठिकाणी बांधकाम RCC बांधकाम काढलं त्यावेळेला आम्ही आमच्या जवळच्या लोकांना आम्ही आवाहन केलं की आम्हाला 12 AC रूम तयार करायचे. मुक्तेश्वर मंगल कार्यालयाच्या ह्याच्यामध्ये आता आम्हाला AC रूमची गरज आहे. 12 AC रूम तयार करायचे असं आम्ही ज्या वेळेला सगळ्यांनी ठरवलं त्यावेळेला आम्ही सगळ्याच मुक्तेश्वर भक्तांना आम्ही विनंती केली. त्याच्यापैकी आम्हाला 8 लोकांनी या ठिकाणी 5-5 लाख रुपयाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी AC रूमसाठी आम्हाला मदत केलेली आहे. आणि या ठिकाणी मला सांगताना मोठा आनंद होतोय की आज ह्या 12 AC रूम आम्ही या ठिकाणी ह्या 8 रूम बांधून तयारच आहेत. परंतु या ठिकाणी महिलांसाठी एक स्वतंत्र हॉल आम्ही त्या ठिकाणी हे केलेलं आहे. बाबा त्या ठिकाणी जर एक 10-12 महिला प्रवासी महिला असतील किंवा कुठल्याही महिला कुठल्या कार्यक्रमाला आल्या असतील त्यांना 10-12 महिलांना स्वतंत्र राहता यावं त्यांच्या म्हणजे त्यांना कुठलाही डिस्टर्ब नको म्हणून आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा एक AC हॉल तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये अटॅच संडास बाथरूमाची व्यवस्था केलेली आहे. त्याला सोबत आता आम्ही एक त्या ठिकाणी मीटिंग हॉल तयार केलेला आहे. साधारण 1000 स्क्वेअर फुटाचा तो हॉल आहे. तो हॉल देखील आम्ही येणाऱ्या काळामध्ये AC हॉल करतो. अशी एकूण आणखीन त्या मीटिंग हॉलच्या लगत 2 रूम आहेत. अशी एकूण आम्ही 12 रूमचं बांधकाम या ठिकाणी पूर्णत्वाला या ठिकाणी आणलेलं आहे. असं या ठिकाणी सांगताना मला खूप आनंद होतो. बरोबर आहे. म्हणजे आपण जर प्रामाणिकपणे कार्य करू लागलो कुठल्याही कामामध्ये पारदर्शकता जर ठेवली तर लोक आपल्याला भरभरून मदत करतात हे यांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे. पण कुठल्याही मंदिर परिसराची स्वच्छता असणं खूप महत्त्वाचं असतं. स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. मग ती स्वच्छता चांगली प्रकारे राखली जावी किंवा त्या ठिकाणी स्वच्छता अबाधित राहावी यासाठी तुम्ही विशेष काही प्रयत्न करता का किंवा तुम्ही भक्तांना कसं आवाहन करता त्या ठिकाणी? ज्या वेळेला हे कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपाचे कार्यक्रम होत असतात त्यावेळेला त्या ठिकाणी स्वच्छता कशी राहील ते म्हणजे कार्यक्रम करणारी सगळी मंडळी मग ते तुमचा सप्त्याचा कार्यक्रम असेल किंवा नवरात्राचा कार्यक्रम असेल त्याच्या वेळेला सर्व त्या ठिकाणी येणारी मंडळी त्या ठिकाणी हा परिसर कसा स्वच्छ राहील हे स्वतः बघत असतात. आणि काही वेळेला त्या ठिकाणी स्वच्छता करून घेण्यासाठी आम्हाला या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून वेळोवेळी मदत होते. त्या ठिकाणी काही वेळेला आम्हाला तिथली स्वच्छता राखण्यासाठी काही वेळेला मजुरीनं देखील आम्ही त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या सेवा आम्ही हायर करतो.
परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये हा परिसर स्वच्छ राहायला पाहिजे आणि हा परिसर चांगला राहायला पाहिजे असे आम्ही काळजी घेत असतो. मध्यंतरी एक असा विषय ऐकला की कुठल्याही ग्रामदेवताला एक यात्रा असते, तर तुम्ही भविष्यामध्ये यात्रा महोत्सवाचं आयोजन करणार आहात का, किंवा त्यासाठी काय करत आहात सध्या? हा, चालू वर्षी खरं म्हणजे हे यात्रा या ठिकाणी सुरू व्हावी अशी आता म्हणजे माझ्या वडिलांच्या सोबत काम केलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभूपाजी राचट्टे यांनी मागच्या 5-6 वर्षाखाली इच्छा व्यक्त केली होती की वकील साहेब या ठिकाणी मुक्तेश्वराची यात्रा सुरू झाली पाहिजे. बरोबर. परंतु आम्हाला थोडी भीती याची होती की या ठिकाणी जो महाप्रसाद मागच्या 95 वर्षापासून सुरुवात झालेल्या महाप्रसादाला तो महाप्रसाद बंद पडू नये ही आमची एक भावना अशी असल्यामुळं आम्ही त्याच्याकडं थोडं म्हणजे बघूयात, आपण चालू करूयात यात्रा असे सकारात्मक विचार आम्ही ठेवलेला आहे. परंतु ह्या वर्षी साधारण चर्चेमधनं एक विषय पुढे आला की ग्रामदैवताच्या ठिकाणी या ठिकाणी यात्रा झाली पाहिजे, आणि यात्रा या ठिकाणी आयोजन झालं पाहिजे असं विषय पुढे आल्यानंतर आतापर्यंत आम्ही पुढल्या वर्षी आम्हाला यात्रा या ठिकाणी घ्यायची आहे, तर आतापर्यंत आम्ही 2 बैठका पुढल्या वर्षी यात्रा कशी घ्यायची ह्याच्या संदर्भात आम्ही 2 बैठका घेतलेत. आता 3री बैठक येणाऱ्या 15 दिवसामध्ये आम्ही घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढल्या वर्षी या ठिकाणी यात्रेचं आयोजन करायचं आम्ही जवळपास निश्चित केलेलं आहे. त्याला मुक्तेश्वराचे आशीर्वाद आहेतच, आम्ही समजून पुढे चालतो. धन्यवाद वकील साहेब. तर हे होते श्री मुक्तेश्वर देवालय न्यासाचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट मुक्तेश्वरजी वागदरे साहेब, आणि यांनी अतिशय कष्टाने सर्वांना प्रेरणा देऊन लोकांच्या सहभागातून एक चांगल्या प्रकारचं शून्यातून विश्व निर्माण करणं काय असतं हे मंदिराच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. तुमच्या हातून भविष्यात देखील असेच चांगले कार्य घडो, मंदिराचा परिसराचा आणि चांगला विस्तार हो, विकास हो, लोकांच्या उपयोगी हे देवालय पडो अशी शुभभावना या ठिकाणी व्यक्त करून थांबतो. आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक. तत्पूर्वी एक विषय थोडा राहून गेलेला आहे तो मी म्हणतो. या ठिकाणी आमचे समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक विरोधरापा कल्याणी यांनी मुक्तेश्वर मंदिराच्या लगतची उत्तर बाजूची 1 एकर जागा त्यांनी मागच्या 65 वर्षापूर्वी मंदिराचे जे कर्ती मंडळी आहेत, मंदिराचे जे काम करणारी मंडळी आहेत त्यांच्या ताब्यामध्ये दिलेले आज रोजी आम्ही त्या ठिकाणी गार्डन मंगल कार्यालय म्हणून त्या ठिकाणी त्याचा आम्ही या ठिकाणी उपयोग घेत आहोत. म्हणजे असे मदत करणारी खूप समाजामध्ये थोर उदार लोक आमच्या समाजामध्ये आहेत. ह्या निमित्त मला निश्चितपणे सांगायला आनंद होतोय. मला या ठिकाणी बोलून या ठिकाणी मुक्तेश्वर देवालय न्यासाच्या वतीनं या ठिकाणी विषय मांडण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी रिंगण लाईव्हचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.